अनुकंपा धारकों ने अपनी मांगों को लेकर मनपा के सामने बेमियादी आमरण अनशन शुरू किया था। विधायक सुधाकर अडबाले की पहल से यह अनशन पीछे लिया गया। नजर डालते हैं इस खबर पर। महानगर पालिका के अनुकंपा धारकों ने 14 अगस्त से महानगर पालिका के सामने बेमियादी अनशन शुरू किया था। इसी की दखल लेते हुए विधायक सुधाकर अडबाले ने मनपा आयुक्त इनके साथ 15 अगस्त को दोपहर करीब 12 बजे के दौरान अनुकंपा धारकों की बैठक ली। इस बैठक में हुई चर्चा के मुताबिक 2023-24 में पात्र अनुकंपा धारकों को 30 सितंबर 2024 के पहले उनके शैक्षणिक पात्रता के मुताबिक नौकरी दी जाएगी, ऐसा आयुक्त ने मान्य किया। बचे प्रतीक्षा सूची के अनुकंपा धारकों को कायम स्वरूपी नौकरी लगने तक मनपा के विविध विभाग में ठेका तत्व पर नियुक्ति दी जाएगी, ऐसे निर्देश विधायक सुधाकर अडबाले ने मनपा आयुक्त को दिए। विधायक अडबाले इनके पहल से हुई चर्चा के बाद अनुकंपा धारकों का समाधान होने से कृति समिति की ओर से पुकारा गया बेमियादी अनशन पीछे लिया गया। अनुकंपा वारसांच्या वतीनं चंद्रपूर महानगरपालिकेच्या समोर 14 ऑगस्टपासून आमरण उपोषणाची नोटीस दिलेली होती। त्या नोटीसच्या अनुषंगानं आज माननीय महानगरपालिका आयुक्त यांच्या दालनामध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आणि त्या सभेमध्ये जे नियमानुसार महानगरपालिकेमध्ये अनुकंपा धारकांना नोकऱ्या मिळायला पाहिजे त्या संदर्भातली सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार 21, 22, 22, 23, 23, 24 मध्ये जे काही अनुकंपा धारकांना नोकऱ्या दिल्या गेलेल्या आहे या सर्व पदांचा आढावा घेण्यात आला व 23-24ची जी पात्र आहेत अनुकंपा धारक त्यांचा 30 सप्टेंबरपर्यंत अनुकंपा धारकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकऱ्या दिल्या जातील अशा प्रकारे माननीय आयुक्त यांनी मान्य केलेलं आहे। तसेच जे एजबार झालेले असतील आणि एजबार झालेल्यांच्या संदर्भात उच्च न्यायालयानं जे निर्देश दिलेले आहे किंवा निर्णय दिलेले आहे त्या निर्णयाच्या अनुषंगानं शासनाकडे त्या संदर्भात मार्गदर्शन मागविले जातील आणि त्यांनासुद्धा वयाची अट शिथिल करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे आयुक्तांनी मान्य केलेलं आहे। तसेच जेवढे काही अनुकंपा धारक आहे त्या अनुकंपा धारकांना उर्वरित अनुकंपा धारकांना महानगरपालिकेअंतर्गत जे खाजगीकरणाच्या माध्यमातून ठेकेदारामध्ये ज्या की पदं रिक्त होतील किंवा पदं भरल्या जातील त्या पदावरती प्राधान्यानं या अनुकंपा धारकांना सामावून घेण्याच्या संदर्भामध्ये सविस्तर म्हणजे एक चांगली चर्चा झाली आणि माननीय आयुक्त साहेब यांनी त्या अनुकंपा धारकांना ठेकेदारी पद्धतीमध्ये सामावून घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि सदर आश्वासन दिल्यानंतर यांनी जे अनुकंपा कृती समितीवाल्यांनी जे उपोषणाची नोटीस दिलेली होती आणि स्वातंत्र्य दिनानिमित्त आजच्या दिवस उपोषण स्थगित केलेलं होतं ते उपोषण यांना एक सकारात्मक निर्णय मिळाल्यामुळे हे उपोषण थांबवण्यात येत आहे अशा प्रकारचं कृती समितीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेलं आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।